आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. करून वाटत नाही. चांगली शिकली सवरलेली दिसू राहिली ना, मग असं मोलकरणीचं काम काऊन करू राहिली तू? तसं तर तुम्हाला सुद्धा बघून हेच वाटतं की तुम्ही माळी काम करत असाल, पण तुम्ही करता का काम? नाही ना. असं कोणाच्या दिसण्यावरून त्याचं स्टेटस जज करायचं नसतं धोंडू मामा. धोंडे नाही, धोंडू माय बापाचं नाव ना, मले दगडू म्हण. अहो तेच ते, दगड काय धोंडू काय दोघांचं एकच मिनिंग होतं ना. ए माझ्या नावाचे असे तुकडे नको पाडू ना तू. मले खरं खरं सांग, तू नक्की कोण आहेस? अहो काय लावलं कधीपासून तेच तेच, कोण आहेस तू कोण आहेस तू, एकदा सांगितलेलं समजत नाही का तुम्हाला? ए आवाज खाली, आवाज खाली. या बंगल्याच्या मालकाशी बोलून राहिली ना तू, याचा जरा बाण ठेव. काय म्हणालात? मालक आणि तुम्ही? ए साहेबा, तुला काय वाटलं मी तुला ओळखत नाही? यशने मला सगळ्यांबद्दल डिटेल मध्ये सांगितले. या घरात कोण येतं, कोण जातं, कोण राहतं आणि कोणाचं काय स्थान आहे ना, हे मला यशने डिटेल मध्ये सांगितले. असं चल निघ मग निघ. आणि लगेच कामाला लागायचं. जातच होते मी, पण हा दगड धोंडा माझ्या वाटेत आडवा आला, त्याला मी तरी काय करणार? अबे ही तर मोलकरीण वाटूच नाही राहिली ना, मग भांजाने हिला काहून घरी आणला असेल? म्हणजे हिला हाताशी धरून आम्हाला घराबाहेर काढायचा तर प्लॅन नसेल ना त्याचा? नाही नाही नाही, यशला मैत्रीच्या आयुष्यातून आता लवकरात लवकर रफादफा केलं पाहिजे. नवी मोलकरीण लईच भाईटार पोट्टी ना ती. तिची जीभ चुरू चुरू चालते ना. लई सवाल केले मी तिले, पण एका बी सवालाचा जवाब दिलाच नाही ना पोट्टीने. उलट मलेच दगड धोंडा असं काय बाय बोलायला लागली ना. अबे तुले काय झालं असायले? अरे त्या मोलकरणीने ते इन्सल्ट का काय तो केला ना माझा. याच्या वशिलेने घरात घुसून राहिली म्हणून, नाहीतर हा दगडू काय आहे हे तिला माहित नाही ना. त्या यशने मेरीला घरात आणून खूप मोठी चूक केली. आपल्याच पायावर त्याने धोंडा मारून घेतला. धोंडा? अबे तुले पण एकच शब्द मिळून राहिला का ते यशच्या पायावर मारून घ्यायला? धोंडा तू नाही रे. हा मग ठीक आहे, पण मला सांग आता आपण काय करायचं? काही प्लॅन आहे का तुझ्या डोक्यात? प्लॅन केव्हाच तयार केलाय मी. काय? आत्ताच सगळं सांगू त्यापेक्षा प्रत्यक्षात बघ ना. आगे आगे क्या हो.